वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गाईड्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज आपण बऱ्याच वेळा MCC ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDS डीम्ड एम्स जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15% सीट्स गव्हर्नमेंट कॉलेजमधील सीटसाठी MBBS BDSचा जो राऊंड आहे तो शेवटचा राऊंड आपल्याला 20 नोव्हेंबर 2025 ला झाला होता. खरं तर ती कट ऑफ डेट होती. त्यानंतर कसल्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन आपल्याला आलेली नव्हती. कदाचित ही प्रोसेस संपली असं आपण सर्वजण म्हणत होतो. परंतु आता काल संध्याकाळी एक ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड MCCचा ऑल इंडिया कोट्यासाठी डिक्लेअर केलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला MCCच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असते. एक तर त्याच्या अगोदर एक टॉपिक असा आहे की नीट UG काउन्सिलिंग शेड्यूल 2025 साठी NMC ने आपल्याला जो काही शेड्यूल मध्ये दिलेला आहे राऊंड 5चं शेड्यूल सुद्धा दिलेलं आहे. याच्यामध्ये MBBS BDSच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी जो कट ऑफ डेट ही 20 नोव्हेंबर पासून पुढे वाढवण्यात आलेली आहे आणि ती जी तारीख आहे ती 10 जानेवारी करण्यात आलेली आहे. लास्ट जॉईनिंग तारीख आहे ती 10 जानेवारी पर्यंत आपल्याला स्टेट कोट्यामध्ये सुद्धा MBBS ऍडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास 50 दिवस आपल्याला वाढून मिळालेत असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सीट मॅट्रिक्स वरती चर्चा करणार आहे. एक तर ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स मध्ये सुद्धा एक सीट शिल्लक आहे. म्हणजे एम्स मध्ये आपल्यासमोर एक सीट PWDचं एम्स जम्मू मध्ये एक सीट आपल्याला ओपन स्टेट कोटामधून SC कॅटेगरीचं आपल्याला सीट उपलब्ध आहे. दुसरा एम्स मध्ये आणखी दुसऱ्या कॉलेजमध्ये गोरखपूरमध्ये सुद्धा एक PWD कॅटेगरीचं एक सीट आपल्यासाठी उपलब्ध आहे. बाकीचे सीट जर पाहायला गेलं तर डीम्ड कॉलेजमध्ये आहेत. तर डीम्ड कॉलेजमध्ये तामिळनाडू या राज्यामधल्या सत्यसाईमध्ये एक सीट उपलब्ध 3 सीट आहेत. त्याचबरोबर चेन्नई मधलं एक कॉलेज आहे स्टॅनले मेडलेक मेडिकल कॉलेज, इथं पण एक सीट अवेलेबल आहे. आपण जर अभ्यास करायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे सीट उपलब्ध आहे त्याबद्दल जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी MBBS साठीचं 2 सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर भारती विद्यापीठ सांगली या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक सीट उपलब्ध दिसत आहे, म्हणजे मेरिटच्या बेसिसवरती. दत्ता मेघेमध्ये सुद्धा आपल्याला एक सीट उपलब्ध आहे. दत्ता मेघे नागपूरमध्ये. DY पाटील जे काही मेडिकल कॉलेज आहे ते मध्ये पिंपरी म्हणजे पुण्याचं या ठिकाणी NRIचं एक सीट अवेलेबल आहे. DY पाटीलचं आणखी एक कॉलेज आहे की जे तुकाराम नगर पिंपरी पुणे म्हणजे या ठिकाणी सुद्धा NRIचं जसं सीट आहे तसं पेड सीट्स मध्ये मेरिट सीट मध्ये सुद्धा 3 सीट उपलब्ध आहेत. DY पाटीलचं जे मावळ या ठिकाणी असणारं कॉलेज आहे आंबी मावळ या ठिकाणी सुद्धा आपल्याला सीट MBBSचं एक सीट अवेलेबल आहे. नंतर वर्ध्याचं जे दत्ता मेघे कॉलेज आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक सीट उपलब्ध आहे. MBBS साठी सीट उपलब्ध आहे. बाकीचे जर पाहायला गेलं तर MGM पनवेल या ठिकाणी जे 50 सीट त्यातलं NRIचं एक सीट आपल्याला अवेलेबल आहे. बाकी उत्तर प्रदेश, तामिळनाडू, वेस्ट बेंगाल, उत्तराखंड, पॉंडिचेरी, तामिळनाडू, केरळ, कर्नाटका, त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर, गुजरात, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश गीतामध्ये या डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा सीट्स एकूण सगळे मिळून आपल्याला 67 सीट्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये एम्सचे 2 असतील, गव्हर्नमेंटमध्ये काही 1-2 सीट्स आहेत. त्याचबरोबर डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा NRI कोट्यामध्ये काही सीट्स आणि या सीट्स उपलब्ध आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सीट मॅट्रिक्सचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्या सर्वांना करता येणार आहे. आज 18 डिसेंबर 2025 ला या ठिकाणी रिझल्ट म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन करण्यासाठीची संधी उपलब्ध आहे तर तुम्हाला ती पण संधी मी सांगणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला करिअरचा मार्ग सुकर बनवावा. नीट 2026 साठी काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.